ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रो प्रोजेक्टमध्ये काय करायचं ते बघून घेऊ. फर्स्ट वन इल्युमिनेशन डिझाईन सुटेबल लायटिंग स्कीम फॉर अ लॅबोरेटरी और क्लासरूम. आता बघा, लायटिंग स्कीम कोणती वापरायची. आपल्या जेव्हा कॉलेज चालू असायचं मग एक तो प्रोजेक्ट होऊन जायचा की लॅबोरेटरी आणि क्लासरूममध्ये लायटिंग स्कीम कोणती वापरणार. आता आपला लायटिंग स्कीम अजून टॉपिक बाकी आहे. लायटिंग स्कीममध्ये कसं येणार की डायरेक्ट लायटिंग ए, सेमी डायरेक्ट ए, इनडायरेक्ट ए, सेमी इनडायरेक्ट. पण तुम्ही तुमच्या हाऊसहोल्ड किंवा होममध्ये करू शकता की बेडसाठी कोणती पाहिजे, हॉलसाठी कोणती पाहिजे किंवा स्टडी रूमसाठी काय वापरणार. ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही बनवू शकता. सेकंड वन आहे B1 प्रिपेअर रिपोर्ट ऑन मार्केट सर्वे ऑफ वेरियस टाईप्स ऑफ लॅम्प्स. आता वेरियस टाईप्स ऑफ लॅम्प्सचं मार्केट सर्वे करायचे. ठीक आहे, पण आता तुम्हाला सर्वे नाही करताना तुम्ही सांगतो तेच काय करायचं. पण सर्वे करून तुम्हाला काय घ्यायचं तिकडनं स्पेसिफिकेशन, मॅन्युफॅक्चर कोणते कंपनीने मॅन्युफॅक्चर केलं त्याचे स्पेसिफिकेशन काय आहे, ॲप्लिकेशन आणि कॉस्ट. ओके, तर तुम्ही काय करू शकता, नेटवर जाऊ शकता. नेटवर तुम्हाला कोणती कंपनी घ्यायची. एक फॉर एक्झाम्पल तुम्ही हॅवेल्स घेतली. ठीक आहे, मॅन्युफॅक्चरर हॅवेल्स आहे, त्यांचे लॅम्प बघायचे, टाईप्स ऑफ लॅम्प किती मॅन्युफॅक्चर करतात ते, त्याचे स्पेसिफिकेशन, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन आणि त्याची कॉस्ट. हे तुम्ही कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करू शकता. ठीक आहे, त्याचं कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करायचं आहे. तुम्ही नेटवरनं सर्च करून ते पण घेऊ शकता. थर्ड वन इलेक्ट्रिक हीटिंग. इलेक्ट्रिक हीटिंगमध्ये आता तुम्ही काय करायचं, प्रिपेअर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन रिलेटेड टू इलेक्ट्रिक हीटिंग. आता तुम्हाला याच्यात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करायचं आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवावं लागेल तुम्हाला सगळं. आता आपलं चॅप्टर बाकी अजून तो चॅप्टर झाल्यावर तुम्हाला कळेल. हीटिंग फर्नन्स आहे, त्याच्या रिलेटेड सगळं तुम्हाला पॉवर पॉईंट बनवावं लागेल. मग त्याच्या पॉवर पॉईंटमध्ये कसं येईल, त्याचे पण सगळे रेटिंग्स येतील. फर्नन्सचे टाईप्स कोणते, त्याच्यानंतर त्याचे सगळे रेटिंग्स आहे, किती वॅटेज यूज होतं, किती वोल्टेज लागतं, प्रिन्सिपल काय आहे, तुम्हाला सगळं. आता आपला चॅप्टर झालं थोडंसं काय, पण त्याचे तुम्ही पॉवर पॉईंट बनवू शकता. त्यानंतर नेक्स्ट आता इथं बघा इलेक्ट्रिक वेल्डिंग. याच्यात पण पॉवर पॉईंट आहे. प्रिपेअर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन रिलेटेड टू वेल्डिंग इक्विपमेंट अँड ॲसेसरीज. आता इलेक्ट्रिकल वेल्डिंगची इक्विपमेंट आणि त्याच्या ॲसेसरीजमध्ये वेल्डिंगला काय काय लागतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर आहे, नंतर ते कोणता ट्रान्सफॉर्मर लागतो, त्याची रेटिंग काय आहे, सगळं त्याचं तुम्हाला पॉवर पॉईंट बनवावं लागेल. त्याच्या वेल्डिंगचे भरपूर टाईप्स आहे, तर पॉवर पॉईंट तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक ड्राईव्स काय करायचं तुम्हाला, मार्केट सर्वे. प्रिपेअर रिपोर्ट ऑन मार्केट सर्वे ऑफ वेरियस ड्राईव्स. त्याच्यात स्पेसिफिकेशन, मॅन्युफॅक्चरर, त्याच्यात ॲप्लिकेशन अँड कॉस्ट. मॅन्युफॅक्चर बघायचं तसं त्याची कंपनी कोणती त्याची. ठीक आहे, त्याच्यानंतर मग त्याचे स्पेसिफिकेशन काय, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन काय, कॉस्ट काय. ॲप्लिकेशनमध्ये कोणते मल्टी ड्राईव्ह आहे, ओके, सिंगल ड्राईव्ह आहे, त्याची कॉस्ट किती असणार आहे, ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर एलिव्हेटर्स आणि रिपोर्ट बनवणार आहे. प्रिपेअर रिपोर्ट जिथं असेल तुम्ही तिथून आता नेटवरनं जरी माहिती घेतली तरी चालेल. त्याच्यानंतर एलिव्हेटर्स, याच्यात पण रिपोर्ट आहे. प्रिपेअर रिपोर्ट ऑन मार्केट सर्वे ऑफ वेरियस लिफ्ट्स अँड एलिव्हेटर. त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन, मॅन्युफॅक्चरर, ॲप्लिकेशन अँड कॉस्ट तेच करायचं आहे तुम्हाला. कलेक्ट लिफ्ट अँड एलिव्हेटर ॲक्ट आणि लिफ्ट आहे तुमच्या बुकमध्ये मे बी असं नाही, तुम्हाला भेटून जाईल ते. त्याच्यावर तुम्हाला रिपोर्ट बनवून ते पण नेटवर सगळं भेटून जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमध्ये काय आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमध्ये इंडियामध्ये जी सिस्टीम यूज होते इलेक्ट्रिक ट्रॅक्शनची, म्हणजे ती लाईटनिंग म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रिकल आहे का नॉन इलेक्ट्रिकल आहे. ठीक आहे, तर ते इंडियामध्ये कोणती यूज होती, त्याचं कम्प्युटर ॲनालिसिस काय आहे, त्याच्यात तुम्हाला पॉवर पॉईंट बनवायचं आहे. मग तुम्हाला प्रॉफिटेबल कोणती आहे इंडियामध्ये आधी कोणती यूज होती ते बघायचं. त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. इलेक्ट्रिकल चांगली आहे, नॉन इलेक्ट्रिकल चांगली आहे, कुठं कोणती यूज होते. त्याच्यानंतर प्रिपेअर चार्ट ऑफ इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह. आता इथे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आलेलंच आहे, त्याचा चार्ट बनवायचा तुम्हाला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हचा. आणि शो द वेरियस कंपोनंट्स. हे सोपं आहे. इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हचा चार्ट बनवा आणि त्याचे कंपोनंट फक्त लेबल करा, शो करायचे वेरियस कंपोनंट. ठीक आहे, एक चार्ट बनवायचा त्याचा. त्याच्यानंतर चार्ट बनवल्यानंतर तुम्ही फंक्शन पण त्याचे खाली देऊ शकता. त्याच्यानंतर टॅरिफ कोणते आपण इलेक्ट्रिसिटी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं स्वतःचं रेसिडेन्सचं किंवा इन्स्टिट्यूट म्हणजे तुमचं स्वतःचं होमचं पण जर इलेक्ट्रिसिटी बिल कॅल्क्युलेट केलं तरी चालेल टॅरिफमध्ये. त्याच्यामुळे तुमचं बिल घ्या आणि ते कॅल्क्युलेट करा किती युनिट झाले, त्याचं बिल किती आलेलं आहे.
लास्ट वन काय पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रिपेअर द रिपोर्ट ऑन द पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट प्रोसेस इन नियर बाय सबस्टेशन, इन्स्टिट्यूट, स्मॉल स्केल इंडस्ट्री. तुम्हाला रिपोर्ट बनवायचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी. त्याची प्रोसेस काय असणार आहे, पॉवर फॅक्टर कसं इम्प्रूव्हमेंट करायचं, त्याच्यानंतर त्याला तुम्ही काय वापरणार, कोणतं इक्विपमेंट वापरणार आहे. मग हे इम्प्रूव्हमेंट कसलं करायचं, सबस्टेशनचं करा, इन्स्टिट्यूटचं करा, पण आपलं इन्स्टिट्यूट क्लोज आहे तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीचंही करू शकता, किंवा मग या तिघांपैकी कोणतेही जवळ तुमचं असेल तर तुम्ही तिथं पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करू शकता. तर आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू, काय डाऊट असेल ते. आता तुम्ही सगळे एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि डिसाईड करा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे. ओके. आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. ओके, थँक्यू. विल स्टॉप हिअर.